एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या गाझीपूर इथल्या घरी भेट दिली। यावेळी ओवैसींनी अन्सारीच्या कुटुंबाचं सांत्वन केलं। सोशल मीडियावर ट्विट करत या कठीण परिस्थितीत आम्ही अन्सारीच्या कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आरबीआयच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील आणि आज मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींचं त्यासाठी आगमन होईल। तर राज्यामध्ये काही भागामध्ये आजपासून आता 2 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। आगऱ्यातल्या ताजमहलला भेट देणारे पर्यटक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तीव्र उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेले आहेत। कडक उन्हामुळे पर्यटकांच्या अंगाची लाही होतीये। कारण उन्हापासून बचावासाठी कोणी थंडगार पेय घेताना दिसतंय, कोणी छत्रीच्या छायेमध्ये जाताना दिसतंय। उकाड्यामुळे नागरिकांसह प्राणी देखील आता हैराण झालेत। कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये प्राण्यांना वाढत्या उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या। पिलीकुला पार्कमध्ये वॉटर स्प्रिंकलर लावण्यात आले, त्यामुळे प्राण्यांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली आहे। ओएमसीकडून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर हे 30 रुपये 50 पैशांनी कमी झालेत। गेल्या 3 महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ होत होती, मात्र आता किमतींमध्ये घट झाली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे आणि आजचा दर हा 1749 रुपये इतका आहे। राज्यातल्या रेडी रेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ केलेली नाहीये, त्यामुळे जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे। लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवलेत।